इथली काळजी करू नकोस. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. हो, इथे सगळं छान आहे. हो, पुढच्या आठवड्यात काय? नाही 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 नाही, मी आय एम व्हेरी हॅपी. मी खुश आहे. आयजी, मी तुला फोन करतो. हा हो, रात्री फोन. रात्री म्हणजे तुझ्या सकाळी फोन करतो. हो हो, काळजी घे. बाय बाय. बोलूया. बाय. हा विवेत्या. अरे कळलंय का तुला? हो, आईची पुढच्या आठवड्यात येते ना? नाही ते नाही. मग? नाही म्हणजे मला तेही माहिती आहे, पण मी याच्यासाठी फोन नव्हता केला. मग? अरे सौम्याला जरा उशीर होतो यायला. तिने फोन केला होता तुला, पण तू उचलला नाहीस. हो, अननोन नंबर होता ना, मी नाही उचलला, कामात होतो. तिला जरा 15-20 मिनिटं उशीर होतोय. अगं मलाही उशीरच होतोय. काय? हो, नाही काय नाही. तू बोल. नाही, तसं सांगितलंय मी तिला घाई करायला. घाई तर मला करायलाच. श्री? हा हो, ऑल राईट. ओके, बाय. हो, बाय. श्री, ऑल दी बेस्ट. मला गरज आहे त्याची. खरंच श्री? हो. बाय. मनीष आणि नंदन फार वियर्ड रिॲक्ट झाले, पण आता मला त्यांच्यावर अवलंबून राहून नाही चालणार. आता माझं मलाच काहीतरी करायला हवं. जान्हवीला टेक्स्ट करू की फोन करू की सरळ जाऊन भेटू? नाही, आता वेळच नाही. आता प्रत्यक्ष भेट. काय करू? आता जान्हवीला श्रीला सरप्राईज द्यायचंय ना? सरप्राईज नाही, तिला या बातमीचा सोहळा करायचाय. अगं तेच ते. आता तू शब्दांचा किस नको पाडत बसूस ना. तुझा मुद्दा काय आहे ते सांग. आता श्रीला आई आजींना पण सरप्राईज द्यायचंय. काय? जान्हवीला घरी आणून. वाव, सो क्यूट. ह्यात क्यूट काय आहे गीता? ते तुला नाही कळणार. त्यासाठी रोमॅन्टिक असावं लागतं. गीता, तू डोकं चालवायचं नाही अशी शपथच घेतलीस का? का? काय झालंय? गीता, श्रीला आमची मदत हवीये. आमची म्हणजे कोणाची? आमची म्हणजे माझी आणि नंदनची मदत हवीये. कशासाठी? जान्हवीला परत घरी आणण्यासाठी. मग काय? धन्य आहेस तू. मनीष, मला नीट सांगशील का तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते? गीता, आता श्रीला मदत केली तर जान्हवीचं काय करायचं? पण तू जिजूला मदत का करणार आहेस? नाही, मी श्रीला मदत नाही करणार आहे ग. मग हा प्रश्नच काय येतो तुझ्या पुढे? कारण माझं मधल्यामध्ये सँडविच होतंय. आता श्रीला मदत करायची झाली तर जान्हवीला काय सांगू? आणि जान्हवीच्या बाजूने उभं राहायचं म्हटलं तर श्रीला काय सांगणार? तू जान्हवीशी गद्दारी करणार आहेस मनीष? गीता, जरा नॉर्मल माणसांसारखे शब्द वापरशील तर बरं होईल. हा, कसली गद्दारी? हा, हे बघ मनीष, जान्हवी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. जिजू तुला नंतर भेटलाय. तू जान्हवीशी लॉयल राहायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती प्रेग्नंट आहे. तुला कळत नाहीये का मनीष? ते काही नाही, तू सरळ जाऊन सांग जिजूला की मी तुझी मदत करू शकणार नाही. तू तुझं बघ म्हणावं. अगं तो माझा बॉस आहे, मित्र नाहीये माझा. हो, म्हणून तू त्याची पर्सनल कामं करायला बांधील नाहीयेस. हो, पण म्हणून मी असं नाही बोलू शकत त्याच्याशी. मग तू तुझ्या भाषेत बोल, पण
जान्हवीशी जर तू गद्दारी केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. गाठ क हॅलो काय म्हणाल्या? ठेवून दिला अरे फोन. त्यांची काही मदत झाली का आपल्याला? हो एकदम. कशी काय? कशी काय? नंदन, गीता फार हुशार नाहीये, पण ती तिच्या विचारांच्या बाबतीत एकदम क्लिअर असते. सगळं ठरलेलं असतं तिचं. त्यामुळे फार कमी वेळात तिची अशी द्विधा मनस्थिती होते, जशी आपली आत्ता झाली. आणि हाच गुण तिचा फार आवडतो मला, एकदम आवडतो. कधी ती अशी गोंधळत नाही, विचलित होत नाही. हे सगळं ठीक आहे, पण आपण पुढे काय करायचं? पुढे कर.